हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर इथे काल रात्रभर स्नो चालू होता, हलका हलका स्नो होता. तुम्ही बाहेर बघू शकता की अजूनसुद्धा तो दिसतो आहे, पण तो खूप हलका होता त्याच्यामुळे ते राहतसुद्धा नाही आहे स्नो. आणि टेम्परेचरही 1 डिग्रीच्या अराउंड आहे, त्याच्यामुळे स्नो लगेच मेल्ट होतो आहे असा. पण छान वाटतं स्नो पडल्यावर, असं प्रसन्न वाटत राहतं घरातसुद्धा. आणि आज माझं घरूनच काम असतं त्याच्यामुळे थोडा रिलॅक्स डे असतो. आणि आज असतो स्विमिंगचा डे, आज गुरुवार. तर आता वाजले होते 4 आणि मी निघाली होती लहान मुलीला माझ्या शाळेत घ्यायला. तर तिला मी शाळेतनं डायरेक्ट स्विमिंगच्या क्लासला घेऊन जाते, कारण तिचा स्विमिंगचा क्लास असतो 4:20ला. तर स्विमिंग क्लासला ती आणि तिची एक फ्रेंड दोघी एकत्र जातात. तर मी त्या दोघींना सोबत घेऊन जाते. तिची फ्रेंड आहे ग्रीसची. मग त्या दोघी 45 मिनिट्स स्विमिंग असतं, म्हणजे 4:20 ते 5:05 असा टायमिंग असतो. आणि मग 5:30पर्यंत आम्ही घरी येतो परत. तर हा आहे तिच्या शाळेकडे जायचा रस्ता. तिथे तुम्ही बघू शकताय का सर्व वाईट असं झालं आहे. आणि मी त्या दोघींना आता घेतलं होतं शाळेतून आणि आता आम्ही आलो आहोत स्विमिंग क्लासच्या जवळ. तर हे आहे तिचं स्विमिंग क्लास. तर हा इथला कवर्ड स्विमिंग पूल असतो, कारण टेम्परेचर कंट्रोल ठेवायला लागतो खूप जास्त थंडी असल्यामुळे. तर आता त्या दोघी चालल्या आहे स्विमिंग क्लासला. आणि तुम्ही बघू शकताय का हे असं मधून दिसतं स्विमिंग पूल. मी स्विमिंग पूल तर नाही दाखवू शकत, पण त्याच्या आजूबाजूचा एरिया तुम्हाला नक्की दाखवते की इथे थोडं सिटिंग एरिया वगैरे आहे. मग इथे तुमचे जॅकेट्स वगैरे लावायला. आणि तिकडे जे ब्लू डोअर दिसतं आहे त्याच्या पलीकडे आहे त्यांचं स्विमिंग पूल, जो टेम्परेचर कंट्रोल असतो. 25 डिग्रीच्या आसपास टेम्परेचर असतं. आणि आता झालं होतं त्यांचं स्विमिंग आणि आता वाजले होते 5:15 आणि आम्ही निघालो आहोत आता घरी जायला. तर 5:15लाच तुम्ही बघू शकताय बाहेर कसा अंधार पडला आहे. इथे असे काचेचे घरंसुद्धा केलेले असतात उन्हाळ्यात, त्याच्यात बसून थोडंसं अंग शेकायला. आणि आता आम्ही पोचलो होतो घरी. तर घरी गेल्यावर आम्ही मस्त घेऊ गरम गरम चहा, कारण खूप जास्त थंडी वाजते आहे आणि थंडीतनं असं बाहेरून आल्यावर गरम चहा घ्यायला खूप छान वाटतं. तर आता मी आली होती घरी आणि मी ठेवला होता गरम चहा आणि थोडंसं चिवडा खायला. तर हा आहे गवती चहा, मस्त लेमन ग्रास घालून केलेला, खूप टेस्टी लागतो. आणि आता रात्री बनवते आहे मी डिनरसाठी इडली, सांबार आणि चटणी. तर तुम्ही बघू शकता एवढ्या थंडीतसुद्धा मी इतकं छान असं फर्मेंट केलं आहे इडली बॅटर, कारण मी ते OTGमध्ये ठेवून फर्मेंट करते. आणि थोड्या ट्रिक्स पण आहे माझ्याकडे 1-2, त्याच्याने करते. आणि मी इथे घेतली डाळ मुगाची आणि तुरीची मिक्स, याचं मी सांबार बनवते. तर आता मी ही डाळ स्वच्छ धुवून घेणार आहे आणि कुकरला लावून त्याचं सांबार बनवेल. तर आपलं सांबारसुद्धा असं छान रेडी झालेलं आहे. आणि इथे मी चटणीसुद्धा बनवून घेतलेली होती आणि ह्या इडली पण रेडी आहेत आपल्या. तर चला मग आपण आता सर्व करूया छान. ह्या प्लेट्स मी इंडियातनं आणल्या होत्या खास पावभाजी, इडली, सांबार ह्या गोष्टी खाण्यासाठी. तर मी याच्यात केलं आहे सर्व इडली, सांबार आणि चटणी. तर हा होता माझा आजचा दिवस. तर माझ्या सर्व व्हिडिओजला लाईक आणि शेअर नक्की करा आणि सबस्क्राईब पण. बाय.